परभणी येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेच्या निषेधार्थ सोमवारी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली। काही दिवसांपूर्वी परभणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर असलेल्या भारतीय राज्यघटनेच्या प्रतिकृतीची तोडफोड करण्यात आली। या घटनेनंतर राज्यभर त्याचे तीव्र पडसाद उमटले। शासन जोपर्यंत संबंधितांवर कारवाई करत नाही तोपर्यंत आंबेडकर अनुयायी आंदोलनच करेल असा इशारा देत सोमवारी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली। घटनेची सीबीआय चौकशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा परभणी येथे माथे फिरून केलेल्या घटनेची चौकशी नियोजनबद्धपणे असा संविधानाचा अवमान करण्याचा कट ज्यांनी कोणी रचला असेल त्याचा शोध लावून शासनाने लवकरात लवकर त्याच्यावर कारवाई करावी अशी मागणी यावेळी रिपाईचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांनी केली। मराठवाड्यातील नामवंत असलेलं परभणी शहराच्या मध्यवर्ती वस्तीमध्ये परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर भारतीय संविधानाची प्रतिकृती उद्देशिका असलेले काचेचं शिल्पसृष्टी त्याच जिल्ह्यातील मिर्झापूर तालुक्यातील एका माथे फिरून त्या प्रतिकृती तिथून घेऊन ते फाडण्याचा आणि तोडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला। या घटनेचा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आम्ही सर्वप्रथम या ठिकाणी निषेध करतोय। बांधवांनो, ही घटना घडली दुपारी 4:30 वाजता आणि संध्याकाळी संपूर्ण परभणी शहरातील भीमनगर असेल जो आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला आहे, प्रियदर्शी हा बालेकिल्ला आहे। या बालेकिल्ल्यामध्ये त्या ठिकाणचे PI घंटेनाड नावाचा जो PI आहे की ज्या ठिकाणी तो जातो तो दलित आणि मराठा किंवा सवर्णामध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न या अगोदरसुद्धा या पोलीस इन्स्पेक्टरनी त्या ठिकाणी केल्याचं आपणाला या ठिकाणी दिसून येतं। आणि काही न करता डायरेक्ट महिलावर लाठीचार्ज झाला, विद्यार्थ्यावर लाठीचार्ज झाला। या लाठीचार्जमध्ये जवळजवळ परभणीतील 57 भगिनी आणि बांधव त्या ठिकाणी जखमी झाले। त्यापैकी आज जेलमध्ये 57 बांधव आहेत। पैकी वत्सला मानवते नावाची भगिनी आज परभणीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत। एकूण या घटनेचा विचार केला तर नुकतेच महाराष्ट्रामध्ये सत्ता परिवर्तन झालं। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले आणि त्यांच्याच काळामध्ये ही घटना घडावी अत्यंत दुर्दैवी आणि निषेधार्थ आहेत। या घटनेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने याचा मास्टरमाइंड कोण आहे, महाराष्ट्रामध्ये दंगली पेटवण्याची भूमिका कुणाची आहे याचा शोध शासनाने घ्यावा आणि संबंधितावर तो माथे फिरून नंतर माफी मागतोय, माझं चुकलं म्हणतोय, मग माथे फिरू कसा? जेव्हा जेव्हा संविधानावर आक्रमण होतं तेव्हा फक्त आंबेडकर अनुयायीच रस्त्यावर उतरतात, बाकीचे लोक बघ्याची भूमिका घेतात, हे योग्य नाही असं म्हणत सहभागी नेत्यांनी घटनेचा निषेध व्यक्त करताना म्हणाले। आयोजित केला आहे। आज सोलापूर शहरामध्ये संपूर्ण निदर्शनाचा कार्यक्रम सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आम्ही घेत आहोत। परभणीमध्ये झालेली जी घटना आहे त्या घटनेचा रिपब्लिकन पार्टीच्या वतीने आम्ही तीव्र निषेध करतो। या भारत देशामध्ये जवळजवळ 150 कोटींचा हा भारत लोकसंख्येचा देश असताना ज्यावेळेस संविधानाची विटंबना होते वारंवार, त्यावेळेस फक्त आंबेडकरी समाजच या संविधानाचं संरक्षण करण्यासाठी रस्त्यावरती उतरतो, ही अतिशय खेदजनक बाब या ठिकाणी आम्हाला व्यक्त करावीशी वाटते। माथेफिरू नसून ही घटना करणाऱ्यासाठी त्याच्या पाठीमागे अनेक बुद्धिवंत माथेफिरू आहेत असं या ठिकाणी स्पष्ट होत आहे। आणि त्या माथेफिरूला उत्साहित करणाऱ्या त्या दडपशाही लोकांच्या विरोधात हा छोटासा आंदोलन या ठिकाणी केलेला आहे। ही एक झलक आहे आणि येणाऱ्या काळामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राजाभाऊ सरवदे साहेबांच्या माध्यमातून याबाबतची तात्काळ चौकशी सीबीआय मार्फत झाली नाही तर उग्र अशा पद्धतीचं टप्प्याटप्प्याने आंदोलन करण्याचा इशारा या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाच्या सोलापूर शहर जिल्ह्याच्या शाखेने या ठिकाणी आम्ही देतो। मी या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांना विनंती करू इच्छितो की आपण नुकतेच या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पदाचा पदभार घेतलेला आहे। पदभार घेतल्यानंतरच ही पहिलीच घटना आपल्या काळामध्ये घडलेली आहे। तेव्हा मी आपल्याला फडणवीसांना विनंती करतो की या घटनेचा आपण छडा लावून या पाठीमागे जे मास्टरमाइंड आहेत त्यांना या ठिकाणी आपण लवकर अटक करावी।